लक्ष्मण हाकेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण कालपासून बघतोय, कालची एक दिवसाची परवानगी होती, आजचा एक दिवस आणखी वाढवला गेलेला आहे. तरी देखील जरांगे पाटील हे काही 2 दिवसावरती समाधान मानणार नाहीत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही. आपली काय प्रतिक्रिया? खरं तर असं झुंडशाहीनं मुंबईमध्ये येऊन मुंबईला वेठीस धरतील, मुंबईमध्ये दंगल घडवतील. कारण त्यांचा बॅकग्राऊंड आणि त्यांनी आजपर्यंत त्यांचं जे आंदोलनाचा इतिहास आहे, तो आंदोलनाचा इतिहास मुंबईमध्ये येऊन दंगल माजवणं हे आम्ही डे 1 पासून सांगत आलोय. इव्हन मुंबईला येण्याच्या अगोदर 8-10 दिवसापासून आम्ही प्रत्येक प्रेसमध्ये सांगत आलोय की मुंबईमध्ये जायचं आणि मुंबईमधली लॉ म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था वेठीस धरायची. आणि आता ते दिसतंय आणि आम्ही वेळोवेळी सांगत आलोय हे. त्यामुळं झुंडशाहीनं जर माणसं एकत्रित गेले म्हणून सर्वसामान्य माणसाचं, मागासवर्गीयांचं आरक्षण घेता येत नाही आणि त्याला कायदा अलाउ करत नाही, हे वास्तव. उद्या मग कोणीही झुंड काढेल आणि मग जो छोटा छोटा घटक आहे, जो मोर्चा काढू शकत नाही, जो झुंडीनं येऊ शकत नाही, जो आपली मागणी म्हणजे इथल्या सरकारवर इन्फ्लुएन्स करू शकत नाही, त्याचे हक्क अधिकार तुम्ही काढून घेणार म्हणजे त्याला या महाराष्ट्रात राहायला परवानगी नाही. त्यामुळं महाराष्ट्र खूप सावधपणे बघतोय. ओबीसी सुद्धा या गोष्टीकडे सावधपणे बघतोय आणि ओबीसी सुद्धा एकत्र आल्या वाचून राहणार नाही, हे मी अगदीच जबाबदारीनं मी तुमच्या समोर व्यक्त होतोय. कितीही दिवस लागले तरी जरांगे काही मुंबईतनं हटणार नाहीयेत. आज संध्याकाळी बघायचंय की पोलीस किंवा प्रशासन काय ऍक्शन घेते. अर्थात त्यांना आणखी दिवस वाढवून मिळतो सरकारकडनं की पुढे काय होतं, काय वाटतं तुम्हाला? आणि ओबीसीतनं आरक्षण हवंय, त्यामुळे तुम्ही आता काय करणार? ओबीसी मधून आम्ही आरक्षण मिळू देणार नाही. जर इथल्या शासनाला, गव्हर्नमेंटला जर झुंडीची भाषा कळत असेल तर ओबीसी जरूर, आम्हाला कल्पना आहे 300-400 वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांचं प्रोबेशन वेगवेगळं आहे, त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन नाही, हे आम्हाला याची कल्पना आहे. पण तरी सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक ओबीसीचा तरुण, शेकडो कॉल मला एवढे येत आहेत की मला कॉल बंद ठेवायला लागलेले आहेत. आता सुद्धा मी तुमच्या बरोबर बोलत असताना मला वेगळ्या कॉलवरून येऊन तुम्हाला जॉईन व्हावं लागलंय. मला सांगायचं एवढंच आहे की ओबीसी खूप खूप म्हणजे सावधपणे या सगळ्या गोष्टींकडे बघतोय. ओबीसीची संख्या तर 50%हून जास्त आहे आणि मग हे एकत्रित आले तर मग काय होईल याची कल्पना इथल्या कायदा सुव्यवस्था आणि शासन प्रशासनानं बघायची आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी एक येणार आणि आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणार. त्यांना कुठून द्यायचं, कसं द्यायचं, काय द्यायचं ऑलरेडी दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस सरकार. आणि बरं, मात्र हाकेजी, जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत या संदर्भात सुद्धा आपण हाकेंशी बोलणार आहोत. मात्र ओबीसी 50%पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे जर जरांगे पाटील अशा पद्धतीनं झुंडशाही करणार असतील तर आम्ही देखील शांत बसणार नाही, असा इशारा लक्ष्मण हाके, ओबीसी नेते, यांनी दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी जर जरांगे पाटील अशा पद्धतीनं मुंबईमध्ये येऊन झुंडशाही करत असतील तर आम्ही देखील आंदोलन करू, रस्त्यावरती उतरू, असा इशारा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय जरांगे पाटील हे झुंडशाही करतायत, असा थेट आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. सीएसएमटी स्टेशन आणि आझाद मैदान ही दृश्य आपण सातत्यानं बघतोय. कारण ज्या मुंबईकरांना या भागामध्ये जायचंय किंवा काही कामं आहेत त्यांना अतिशय कठीण झालंय या भागामध्ये जाणं. सीएसएमटी स्थानकावरती अतिशय गोंधळ निर्माण झालेला आहे. वारंवार मनोज जरांगे पाटील सुद्धा आपल्या सहकार्यांना सांगतायत की कोणीही गोंधळ करू नका. मात्र तरी देखील सीएसएमटी स्थानक पूर्णपणे गजबजलेलं दिसतंय या मराठा आंदोलकांच्या गोंधळानं. पुन्हा आपण जाऊयात, आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके जोडलेत. हाकेजी, सध्या सीएसएमटी स्टेशन पूर्णपणे गोंधळाचं वातावरण तिथे दिसतंय. स्वतः जरांगे पाटील म्हणतायत त्यांना आंदोलन शांततेत करा, तरी देखील संपूर्ण मुंबईकर आणि तिथे जाणारे सगळे वेठीस धरले गेलेत. नाही, खरं तर माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? हो, येतोय, बोला. हा, खरं तर मुंबईमधलं वातावरण फक्त मुंबईमधल्या लोकांनाच अडचणी येत असा प्रश्न नाही, तर तमाम महाराष्ट्रामधला ओबीसी, भटके विमुक्त जाती जमाती दहशतीखाली आहेत. गावागावामध्ये डीजे लावले जात आहेत, फटाके फोडले जात आहेत. एखादा नाभिक असेल, एखादा सुतार कुंभार असेल, तो व्यक्त सुद्धा होत नाहीये. एवढं प्रचंड दहशतीचं वातावरण यांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे.
मला वाटतंय वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी, पक्षाच्या प्रमुखांनी, आमदारांनी, खासदारांनी आपण टोटल महाराष्ट्राचे केअरटेकर आहोत. आपण टोटल सर्व समूहाच्या हक्क अधिकाराबद्दल बोललं पाहिजे. आपण अशा एकांगी, बेकायदा, घटनाविरोधी मागण्यांना आपण सपोर्ट नाही केला पाहिजे. हे एवढं साधं लॉजिक आमदार खासदारांना नसेल, तर ही अशी झुंड निर्माण होणारच ना. ही झुंड निर्माण करण्यामागे कोण जबाबदार आहे? जसे विरोधी पक्षातले आमदार खासदार जबाबदार आहेत, हम्म, तसे सत्ताधारी पक्षातले सुद्धा आमदार खासदार आहेत. हम्म, त्यामुळे या माणसाने ही झुंड निर्माण केलेली आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या, राजकारण डोळ्यासमोर ठेवायचं आणि इथल्या व्यवस्थेमधल्या या छोट्या 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 घटकांचं हक्क अधिकार हिरावून घ्यायचं. मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये ही झुंडशाही आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असं होणार असेल तर मला वाटतंय आम्हा ओबीसींना महाराष्ट्रातून काढून टाका तुम्ही. हम्म. यांना पिटाळून लावा, यांचे हक्क अधिकार घ्या. कुठेतरी पंचायत राजमध्ये एखादा माणूस तुम्हाला दिसायला लागला होता, तेही तुम्हाला बघवत नाही. तुमच्या आमदारक्या, खासदारक्या, कारखाने, सूतगिरण्या, चिलिंग प्लांट, शिक्षण संस्था याच्यामध्ये कुठल्याही ओबीसीने कधीही क्लेम केला नाही. कधीही गावगाड्यामधलं एखादं पॅनल टाकायचं म्हणलं तर कुंभारानं पॅनल लावलंय, बेरड रामुशानं गावात पॅनल लावलंय, एखाद्या मेंढपाळानं पॅनल लावलंय, एखाद्या नाभिकानं पॅनल लावलंय. असं कुठंतरी आहे का हो या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामधली ही माणसं नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक, जे आता आम्हाला मागास म्हणून आरक्षण द्या म्हणतायत, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण द्या म्हणतायत, त्या माणसांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, राजा हो, महाराष्ट्र अख्खा तुम्ही ओरबाडून खाल्लाय, वर्षानुवर्ष खाल्लाय. आम्ही तुमच्या वाट्याचं काय खाल्लंय? 1994 मंडल आयोग लागू झाला, हम्म. 1994 पासून ओबीसी आरक्षण लागू झालं आणि तुम्ही म्हणताय आमच्या वाट्याचं खाल्लंय, आमच्या वाट्याचं खाल्लंय. अरे तुम्ही 400 वर्ष झालं आमचं खाताय, आम्ही तुम्हाला सेवा देतोय, आम्ही गावगाड्यामध्ये बलुत्या आलुत्याचं काम करतोय आणि परत तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं वाटोळं करायला जर निघाला असाल तर मला वाटतंय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैव आहे. दुर्दैव कसं व्यक्त व्हावं, कुणाला सांगावं? शरद पवार पुढे या, देवेंद्र फडणवीस पुढे या. अहो तुमच्या आमदार खासदारांनी, अजितदादा पवार हम्म, कारखानदाराचे नेते, तुम्हाला बारामती धनगरांनी मतं दिली का नाही? माळ्यांनी मतं दिली का नाही? गावगाड्यातल्या बलुत्यांनी आलुत्यांनी मतं दिली का नाही? तुमच्या बजरंग सोनवण्यानी, प्रकाश सोळंकीनी, त्या विजय पंडितांनी, अरे तुम्हाला आम्ही मतं दिली का नाही? तुम्ही सांगा महाराष्ट्राला. आमचं काय चुकलं सांगा. तुमच्या आमदारक्या आम्ही मागितल्या नाहीत, खासदारक्या मागितल्या नाहीत. आम्हाला कुठंतरी गावगाड्यामध्ये एखादा सरपंच, एखादा पंचायती मेंबर होत होता, त्याला तुम्ही, ते तुम्हाला पाहिजे. अरे एससीबीसीचं 10% आरक्षण तुम्हाला दिलं, ईडब्ल्यूएस मधला 8.61% 10%पैकी तुम्हीच कव्हर केलेलं आहे. एवढं सगळं तुम्हाला देऊन सुद्धा तुम्हाला ओबीसी मधून का आरक्षण पाहिजे हे सांगा राजे हो. तुम्ही पुढे या. तुम्हाला जनता माफ करणार नाही, तुम्हाला ओबीसी माफ करणार नाही. तुम्ही किती दिवस तुम्ही मुग गिळून गप्प बसणार? काल जेवढे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला ही माणसं गेली, त्या सगळ्या लोकांना आपल्या मीडियानं प्रश्न विचारला की ओबीसी मधून आरक्षण जे जरांगे मागतायत, मग ओबीसी मधून आरक्षण मागण्याला तुमचा पाठिंबा आहे का? तर एकाही आमदार खासदाराला याचं उत्तर देता आलं नाही. किती दुर्दैव असावं या महाराष्ट्राचं. किती बेसुमार दर्जाची माणसं आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेली आहेत. गावगाड्यातल्या ओबीसीना हात जोडून कळकळीची विनंती आहे माझी. अरे तुम्ही ज्यांना मतं दिले, ज्यांना तुम्ही प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, ते तुमच्या हक्क अधिकारावर बोलायला तयार नाहीत. अरे दुसरी माणसं बोलत नाहीत, तो ओबीसीचे नेते म्हणणारी माणसं सुद्धा बोलायला तयार नाहीत. ओबीसी बांधवांनो, जर तुम्ही जागा नाही राहिला, रस्त्यावर नाही उतरला, झुंड नाही जाऊ शकला, तर तुमचं आरक्षण 1994ला विश्वनाथ प्रताप सिंगांनी तुम्हाला जे आरक्षण दिलंय ते आज रोजी संपलेलं आहे. मी याच्यापेक्षा जास्त, मी फ्रस्ट्रेट आहे. मला जास्त याच्यापेक्षा जास्त काही आता मीडिया समोर बोलायचं नाही. बरं, मात्र जरांगेंच्या मागण्या तुम्हाला माहितीच आहेत. काल सुद्धा त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा गॅझेट लागू करा आणि महत्वाचा मुद्दा त्यांचा म्हणजे सगळे सोयऱ्यांचा, ज्याला आता 1.5 वर्ष उलटून गेलेलं आहे. त्या बाबतीत आपलं काय मत? हे बघा, सगळे सोयरे हे कुठल्याही कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कॉन्स्टिट्यूशनल डिक्शनरी मध्ये कुठेही सगळ्या सोयऱ्याची डेफिनेशन दिलेली नाही. मुळात ही बेकायदा मागणी आहे. दुसरी, ओबीसी मधून आरक्षण मागणे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे. ज्या लोकांपासून संरक्षण मिळावं म्हणून
इथल्या मंडल आयोगाच्या माध्यमातून इथं आपल्या या लोकांना जे ओबीसीचं आरक्षण मिळालं, ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे असं इथल्या व्यवस्थेला वाटलं, तीच लोक आता त्या कटघऱ्यामध्ये येत असतील, त्या दायऱ्यामध्ये येत असतील, तर त्या लोकांचं काय होईल? त्यांच्या स्पर्धेमध्ये ते टिकतील का? त्यांच्या स्पर्धेमध्ये, त्या नोकरीमध्ये टिकतील का? शिक्षणात टिकतील का? लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये टिकतील का? आणि मग हे समतेचं राज्य होईल का? सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित होईल का? आमच्या प्रियांबलमध्ये म्हटलं जातं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे, प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. मग मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नाही, मराठा समाजाचे एमपी नाहीत, एमएलए नाहीत, कॉन्ट्रॅक्टर नाहीत, डीडीआर नाहीत, गृहमंत्री नाहीत, अर्थमंत्री नाहीत, बदलीचा टेबल सुद्धा मराठा समाजाकडं, वसुलीचा माणूस सुद्धा मराठा समाजाकडं, दारूचे गुत्ते मराठा समाजाकडं, चिलिंग प्लांट मराठा समाजाकडं, गावातल्या ग्रामपंचायतीचा पॅनल प्रमुख मराठा, सोसायटीचा प्रमुख मराठा, डीसीसी बँकेचा अध्यक्ष मराठा, बँकेतून करोडो रुपयाचं लोन घेणारा आणि तो बुडवणारा मराठा. आणि मग मराठा मागास कसा असेल हो? तुम्हीच सांगा महाराष्ट्राला, आमचं काय चुकलं हो? बरं, मग मात्र लक्ष्मणजी, एकीकडे जरांगे म्हणतायत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तुम्ही देखील सरकारला दोष देताय की आमचं आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे सर्वपक्षीय नेत्यांचा, जे त्यांना पाठिंबा देत आहेत. मग दोन्हीकडे सरकारलाच दोष दिला जातोय. मग सरकार नेमकं करतंय कोणासाठी? सरकारनं वास्तव बोलावं, सरकारनं घटनात्मक बोलावं, सरकारनं सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट पहिल्यांदा आमदार आणि खासदारांना समजावून सांगावं. बिंडोक डोक्याचे, ज्यांना आरक्षण पॉलिसी माहित नाही, ज्यांना गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार माहित नाहीत, जरांगे पाटलाची मागणी मान्य झाली तर या ओबीसीचं काय वाटोळं होणार आहे हे ज्या आमदार खासदारांना माहित नाही, त्यांना पहिल्यांदा हे रिझर्वेशन म्हणजे काय हे समजावून सांगावं शासनानं. कारण त्या आमदार आणि खासदारांचा प्रभाव त्या त्या भागातल्या लोकांवर असतो. पण हे लोक, हे सरकार सांगायला तयार नाहीत. अजितदादा पवारांचे आमदार त्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत, गाड्या पुरवतायत, पैसे पुरवतायत, माणसं पुरवतायत, चलो मुंबई म्हणतायत, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या गाडीवर दगडफेक करतायत. मला वाटतं या आमदार आणि खासदारांचं पहिल्यांदा काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांना आरक्षणाचं धोरण ठरवलं पाहिजे. कलम 16(4) काय आहे, मंडळ आयोगाचं बेसिक तत्व काय आहे, आरक्षणाचं बेसिक तत्व काय आहे. अहो मॅडम, या मीडियामधून मी गेली 2-2.5 वर्ष झालं हे संविधानिक तत्व मी समजावून सांगतोय आणि त्या पत्रकार बांधवांचं सुद्धा हे तोंडपाठ झालंय. मला वाटतंय मला आता या गोष्टीवर बोलण्याशिवाय इथं ओबीसीचा लोक लढा उभा राहिला पाहिजे आणि ओबीसीनी सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे, एवढं मला उद्वेगानं तुमच्या समोर सांगावं. तुम्हीच म्हणालात की आम्ही संघर्ष यात्रा काढू. आता मराठे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेले आहेत, तुम्ही संघर्ष यात्रा मग कधी, कशी आणि काय, कसं? आज आमची बैठक पुण्यामध्ये पत्रकार भवनला होत आहे. आता आम्ही 300-400 जाती आहोत. या सगळ्या लोकांना जर आम्हाला एकत्रित येता आलं असतं, आमची जर आमची संख्या खूप मोठी आहे, पण आम्ही जर अशी संख्या दाखवू शकलो असतो तर सरकारनं असं डेअरिंग पण केलं नसतं. आता एका बाजूला झुंड आणि एका बाजूला हक्क अधिकार लढणारे आम्ही सगळे आहोत, पण ओबीसी बांधव सुद्धा हजारोंच्या लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतील, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो. मग तुम्ही पण मुंबईमध्ये येऊनच ठिय्या देणार का? हे बघा, आम्ही मुंबईमध्ये जायचं का महाराष्ट्रामध्ये प्रबोधन यात्रा काढायची, ओबीसी जोडो अभियान राबवायचं, राज्यकर्त्यांना जर ती भाषा समजत असेल, झुंडीची भाषा समजत असेल, तर ओबीसी सुद्धा ऍक्शनला रिॲक्शन हे निश्चित दाखवेल, एवढं मी निश्चित सांगतो. मग तुम्ही पण सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार का? मग आम्ही गप्प बसावं असं तुमचं म्हणणं आहे का? आम्ही गप्प बसतो, आम्ही घरातून बाहेर पडत नाही, आम्ही मार खातो, आमचं जाऊ दे आरक्षण, बसतो मग आम्ही गप्प शांत, असं वाटतं का तुम्हाला? आम्ही सुद्धा आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे. आम्ही म्हणलं का चलो मुंबई, आम्ही म्हटलं का मुंबई पॅक करायची आहे, आम्ही म्हणलं का सरकार उलथवून टाकायचं आहे, आम्ही मुख्यमंत्र्याची आईमाई काढण्याचा प्रयत्न केला का? आम्ही संविधानिक मार्गाने काम करणारा ओबीसी बांधव आहे. ओबीसी बांधव कारुणारू आहे. ओबीसी बांधव इथल्या व्यवस्थेमध्ये सेवा देणारा घटक आहे. ओबीसीचं प्रोबेशन झुंडशाही नाही, ओबीसीचं प्रोबेशन राजकारण नाही, ओबीसीचं प्रोबेशन सेवा देणं आहे. इथल्या मातृभूमीच्या, इथल्या राष्ट्राच्या विरोधामध्ये कधीही ओबीसीनी बंडाची भूमिका, राष्ट्रद्रोह करण्याचा प्रयत्न ओबीसीनी अथवा ओबीसीच्या नेत्यांनी केलेला नाही, हे मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे.